नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट कन्सॉलिडेट होत होतं. अगदी छोट्या रेंजमध्ये मार्केट होतं. लाल हिरवं याच्यामध्ये एक प्रकारची या दोन रंगामध्ये लढाई चालू होती असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. IPOची मात्र लाईन लागली आहे. श्री तिरुपती बालाजी ॲग्रो ट्रेडिंग कंपनी हा IPO येणार आहे. ही 2001 मध्ये स्थापन झालेली कंपनी आहे. फ्लेक्झिबल इंटरमिजिएट बल्क कंटेनर्सचं उत्पादन आणि विक्रीमध्येही कार्यरत असणारी कंपनी आहे. औद्योगिक पॅकेजिंग मटेरियल, ॲग्रोकेमिकल आणि फूड, लुब्रिकंट अशा सगळ्या उद्योगांना लागणारं जे पॅकेजिंग मटेरियल असतं ते ही कंपनी पुरवते. यांची 5 मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत. 169.65 कोटीचा हा IPO येतोय. 122.43 कोटीचा फ्रेश इश्यू आहे, तर 47.23 कोटीचा OFS आहे. प्राइस बँड 78 ते 83 एवढा आहे. मिनिमम लॉट 180 शेअरचा आहे. दर्शनी किंमत 10 रुपये. 5 सप्टेंबरला ओपन होईल, 9 सप्टेंबरला बंद होईल. कंपनीला 37.07 कोटी एवढा प्रॉफिट आफ्टर टॅक्स झाला आहे आणि 552.82 एवढा त्यांना रेव्हेन्यू मिळाला आहे. म्हणजे फायद्यात असणारी कंपनी आहे. हल्ली बहुतेक काही प्रमाणात लिस्टिंग गेन होतोय. आता याच्यामध्ये काय बघायचं, 180 शेअरचं लॉट आहे. एक लॉट ज्याला लागेल त्याला एक लॉट मिळतो, बरोबर. 10 रुपये जरी वरती फुटला IPO प्राईसच्या तरी तुम्हाला पटकन 4 दिवसामध्ये 1800 रुपयाचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे असे जे सगळे शेअर आहेत ते लिस्टिंग गेन पुरते अर्ज भरायला हरकत नाही. जर तुमच्याकडे कॅपिटलची उपलब्धता असेल तर तुम्ही अर्ज करा, पण लिस्टिंग गेनसाठी जास्त अपेक्षा ठेवू नका. त्याचप्रमाणे अशोक लेलँड अपटाईम सोल्युशन सेंटर अशोक लेलँडनी सुरू केलं आहे. रिअल टाईम सोल्युशन ग्राहकांना प्रोव्हाइड करण्यासाठी हे अपटाईम सोल्युशन सेंटर अशोक लेलँडनी सुरू केलं आहे. आज जो प्राईम एनर्जी हा IPO लिस्ट झाला तो 991 रुपयावर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग झालं. म्हणजे पहिलेच दिवशी ज्यांना शेअर लागले त्यांचे पैसे डबल झाले. मनकाइंड फार्मानी BSV यांचं ॲक्विजिशन केलं. KPI ग्रीन एनर्जीच्या आर्मला 7 मेगावॅट क्षमतेची सोलर पॉवर प्रोजेक्टसाठी LOI मिळालं. अडाणी एनर्जी सोल्युशन हे खावडा इथं 7 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी इव्हॅक्युएशन ट्रान्समिशन नेटवर्कसाठी त्यांना ऑर्डर मिळाली. क्रूडचा भाव रोज कमी होतोय. त्याला 2 कारणं आहेत.
लिबियाने उत्पादनही थांबवलं आहे, निर्यातही थांबवली आहे. चीनमधली मागणी कमी झाली आहे आणि जेवढा क्रूडचा रेट कमी होतोय तेवढा अमेरिकेच्या पथ्यावरच पडतोय. अमेरिकेला क्रूडचा रेट कमी व्हायला हवा आहे. आज डिफेन्स सेक्टरचे सगळे शेअर तेजीत होते, कारण डिफेन्स काउन्सिलची आज बैठक होती. या बैठकीमध्ये नेव्हीसाठी 7 वॉरशिप याच्यासाठी 70,000 कोटी आणि 26 राफेल मेरीटाईम फायटर जेट आणि 1700 नवीन टँक समाविष्ट करणार असं सांगण्यात आलं. त्यामुळे बहुतेक डिफेन्सचे शेअर आज तेजीत होते. बरेच आज टेक्स्टाईलचे शेअरही तेजीत होते. TCSने गुगल क्लाउड बरोबर करार केला. AU स्मॉल फायनान्स बँकेमध्ये आज 1.22 कोटी शेअर्सचा किंवा 831 कोटी रुपयांचा मोठा ट्रेड झाला. प्राज इंडस्ट्री हिने मँगलोरमध्ये इथेनॉल उत्पादन करण्यासाठी नवीन प्रोजेक्ट लावलं. त्याच्यामध्ये ते 100 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहेत. मदरसन संवर्धना मदरसन हे QIP करणार आहेत. QIPतून $1 बिलियन एवढे पैसे गोळा होतील आणि त्यातून ते कर्जाची फेड करणार आहेत. अडाणी ग्रीन एनर्जीनी टोटल एनर्जी ग्रुप कंपनी बरोबर $440 बिलियन गुंतवणूक करून जॉईंट व्हेंचर केलं आहे. आज सकाळी मी तुम्हाला म्हटलं होतं की मार्केटचं निरीक्षण केलं पाहिजे. आता मार्केटचं निरीक्षण करायचं म्हणजे काय, तर जे घरात असतील त्यांना हे शक्य आहे किंवा रजेवर असतील तेव्हा शक्य आहे. पण जे फक्त रोज माझ्या पोर्टफोलिओमध्ये कुठले शेअर आहेत आणि त्याचा भाव काय चाललाय असं जर बघत असतील तर त्यांना हे पॉसिबल होणार नाही. ज्यांना वेळ आहे किंवा जे मार्केट पाहू शकतात त्यांनी लाईव्ह मार्केट पाहिलं पाहिजे. कोणताही चॅनल पहा, म्हणजे ETचा स्वदेश बघा, NDTV बघा, CNBC बघा, झी बिझनेस बघा, ब्लूमबर्ग बघा, तुम्हाला हवा तो चॅनल बघा. आता चॅनल तुम्ही बघू लागल्यानंतर टिकरची लाईन समोरून जातच असते. तर त्या टिकरच्या लाईनमध्ये तुम्हाला सिमेंटचे शेअर समजा सगळे शेअर मंदीत असलेले दिसले, म्हणजे सिमेंट सेक्टर आज मंदीत आहे असं तुम्हाला दिसलं. किंवा HPCL, BPCL, IOC म्हणजे या ऑइल मार्केटिंग कंपन्या या मंदीत असलेल्या दिसल्या. आणि अचानक तुम्ही 2 तासांनी पाहिल्यानंतर 1-2 सिमेंटच्या कंपन्या तेजीत जाताना दिसल्या किंवा व्हॉल्यूम वाढताना कळलं, तर बाबा अचानक काय झालं, एकदम सगळा सेक्टर तर मंदीत चालला होता. त्यावरून तुम्हाला बारकाईने निरीक्षण करता येईल. आणि असं जर निरीक्षण केलं तर तुम्हाला इंट्राडे सुद्धा होऊ शकतो. कारण एखादी बातमी येणार असेल, कुठल्या ग्रुपला ती बातमी कळली असेल तर त्या शेअरमध्ये तेजी येऊ लागते. आणि तेजी येत असताना सुरुवातीला तुम्हाला ते शेअर घेता येतात. किंवा अचानक शेअर तेजीत आहे
आणि तो पडू लागतो आणि एकदम तुम्हाला 20-25 रुपयाची मंदी आलेली दिसते, तर त्यावेळेला तुमच्या लक्षात आलं पाहिजे की या शेअरमध्ये काहीतरी होत आहे, की इन्कम टॅक्सची धाड पडली आहे, GSTची नोटीस आली आहे किंवा कर्मचाऱ्यांनी संप केला आहे. काय बातमी आहे बाबा, अचानक या कंपनीचे शेअर पडू का लागले? म्हणजे तुम्ही जरी TV समोर बसला असाल तरी जागरूक पाहिजे. ती काही नुसती चित्र किंवा नुसतेच आकडे बघायचे नाही आहेत. त्या आकड्यांवरून आपल्याला बऱ्याच गोष्टींचा अर्थबोध होत असतो. त्यामुळे तो अर्थबोध नीट करून घेणं म्हणजेच मार्केटचं निरीक्षण करणं होय. आणि तसं करायचा तुम्ही प्रयत्न करा. चूक झाली तर घाबरायचं कारण नाही. मनुष्य आहे, चूक होणार. जो काम करणार त्याचीच चूक होणार. म्हणजे जो माणूस कर्ज सँक्शन करणार त्याचीच एखादं कर्ज बुडणार ना. जो माणूस काही करणारच नाही. आता एखादी बाई जेव्हा पोळ्या करते तेव्हा 20-25 पोळ्या करत असेल, त्याच्यातल्या 1-2 पोळ्या तिच्या करपणार, लक्ष नाही राहणार. हे होऊ शकतं. पण तुम्ही काही केलंच नाही तर तुम्हाला येणार पण नाही आणि चूक पण होणार नाही. त्याच्यापेक्षा चुका कमी कमी करत जायच्या आणि आपल्यामध्ये प्रगती करत जायची. माझी चूक होते, मी करणारच नाही असं करण्यापेक्षा चूक का होती आहे बघायचं आणि चुका टाळायचा प्रयत्न करायचा. म्हणजे तेवढ्याच भांडवलातून अधिकाधिक फायदा घेता येऊ शकतो. नमस्ते.